कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। रविवारी दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या असून धरण क्षेत्रातही मुसळधार पावसामुळे विसर्ग कायम आहे। नद्यांची पातळी स्थिर असली तरी अनेक रस्ते आणि बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरलाय। पहाटेपासूनच वातावरणात बदल होऊन अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या। सकाळी 10 पर्यंत रिमझिम आणि जोरदार सरींनी शहर आणि ग्रामीण भागात पाणीच पाणी झालं। जिल्ह्यात 24 तासात सरासरी 14.7 मिलीमीटर पाऊस पडला असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 32.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शनिवारी दिवसभर ऊन असलं तरी रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे धरण क्षेत्रातही दमदार पावसानं हजेरी लावली। त्याचबरोबर आज सकाळपासूनही पावसाचा जोर कायम होता। राधानगरी धरणात 83, वारणा धरणात 72 तर पाडगाव धरणात तब्बल 145 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे या धरणातून विसर्ग सुरूच आहे। आज सकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 31 फूट 6 इंच इतकी होती। सध्या 32,728 क्युसेक इतका विसर्ग सुरू असून पातळी अद्याप इशारा पातळीपेक्षा खाली आहे। तरीही 48 बंधारे पाण्याखाली असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे। अलमट्टी धरणातून 1,08,000 आणि हिप्परगी धरणातून 1,07,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नद्यांची पातळी हळूहळू खाली येत असली तरी 11 राज्य जिल्हा मार्ग बंद आहेत आणि एसटीचे काही मार्ग पर्यायी रस्त्यानं वळवले गेलेत। जिल्ह्यात पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी गरजेशिवाय नदीकाठी किंवा बंद बंधाऱ्यांवर जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय।